नमस्कार, मराठी कट्टा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे। दाणेदार सगळ्यात सोपा बेसनाचा लाडू कसा तयार करायचा तो व्हिडिओ खूप सगळ्या ट्रिक्स दिलेले आहेत, तेव्हा शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन। यासाठी आपण 2 कप इतकं बेसन घेतलेलं आहे आणि हे चाळून घेणार आहोत। पीठ चाळल्यामुळे यामध्ये गाठी आपल्या तयार होणार नाहीत। यामध्ये आता चिमूटभर इतका सोडा घालावा। प्रथम 1 वाटी इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यावं आणि नंतर 1/4 वाटी इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे। पीठ आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे पाणी घालताना बेताने घालावे। साधारण 1 कप आणि 1/4 कप इतकंच पाणी आपल्याला लागलेलं आहे। यासाठी मी एका पॅनमध्ये इथं जवळजवळ 1 कप तूप घेतलेलं आहे। तुम्ही तेलाचा देखील वापर करू शकता। तूप आपलं गरम झालेलं आहे आणि गरम होऊन थोडंसं वितळलं की आपण चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने बेसन यामध्ये घालणार आहोत। बेसन पूर्ण जवळजवळ या पद्धतीने घातल्यानंतर तळल्यानंतर दुसरी बाजू देखील आपल्याला तळून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने बेसन तळल्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसरा घाणा देखील आपण याच पद्धतीने घालणार आहोत। या पद्धतीमुळे आपला पुरा लाटण्याचा त्रास आणि ताण हा कमी होतो आणि वेळेची देखील बचत होते। दोन्ही बाजूने आपल्याला छान हे बेसन तळून घ्यायचं आहे। शिवाय या पद्धतीमध्ये आपल्याला तूप देखील कमी लागणार आहे, नाहीतर जवळजवळ 2 कप बेसनाला आपण 2 कप तुपाचा वापर होतो। या पद्धतीमध्ये तूप इतक्या प्रमाणामध्ये लागत नाही। आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे गार झालेल्या बेसनाच्या पापड्या आहेत त्या मिक्सरला दरदरीत वाटून घ्यायच्या आहेत। पल्स मोडवर आपण हे सर्व दरदरीत वाटून घेतल्यानंतर एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। कढईमध्ये आता आपल्याला 2 कप इतकी साखर घ्यायची आहे। त्यामध्ये अगदी साखर बुडेल इतपतच पाणी घालायचं आहे, म्हणजे अर्धा कप आपण पाणी घातलेलं आहे आणि साखर एकदा विरघळली की आपल्याला हा पाक थोडासा चिकट होईपर्यंत तयार करून घ्यायचा आहे। खूप 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक तयार करायचा नाही, फक्त तो चिकट होईल इतकाच आपल्याला करून घ्यायचा आहे। याच्यामुळे काय होतं, आपला जो पाक आहे तो लाडूमध्ये मुरायला छान मदत होते। 1 तारी किंवा 2 तारी जर पाक तयार झाला तर तो व्यवस्थित पुऱ्यांमध्ये मुरला जात नाही आणि आपला लाडू हा चांगला लागत नाही। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चिकट असा पाक आपला तयार झालेला आहे, परंतु पूर्णपणे 1 तार तयार झालेली नाही आहे। आता तळताना जे शिल्लक थोडंसं तूप राहिलेलं होतं त्यातलं मी थोडंसं तूप यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे मऊ सूत असे लाडू व्हायला मदत होते। आणि पाकामध्ये मी इथे वेलची पूड देखील घातलेली आहे, परंतु तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आपण हा पाक जो आहे तो बेसनामध्ये घातलेला आहे। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे पातळ वाटेल, परंतु 10 ते 15 मिनिट याच पद्धतीने मुरू दिलं की आपल्याला लक्षात येईल याचा घट्ट असा गोळा तयार होणार आहे। आवडीनुसार यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। आता जवळजवळ फक्त 10 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। ओलसरपणा यामध्ये आहे, परंतु हा ओलसरपणा असलेला चांगला आहे। ओलसरपणा पहिल्या दिवशी राहील, दुसऱ्या दिवशी हा लाडू अजून कोरडा होईल, तिसऱ्या दिवशी आणखी कोरडा होईल। त्यामुळे लाडू हा खूप असा प्रमाणामध्ये ड्राय असता कामा नये। आता आपल्याला ड्रायफ्रूट लावून या पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा आपला लाडू वळून झालेला आहे। आता याच पद्धतीने आपण सर्व जे लाडू आहेत ते वळून घेणार आहोत। बेसनाचा लाडू करताना आपला खूप हात दुखून येतो किंवा पीठ भाजायला फार वेळ लागतो, तेव्हा ही साधी सोपी अशी पद्धत आहे, तेव्हा नक्की ट्राय करून पहा। त्याचप्रमाणे आपण हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टा किचन।